श्रीराम समर्थ। श्री गणेशाय नमः। अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम् श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र मंत्र जपे विनियोगः। नमो नमः। श्रीराम समर्थ। आताच आपण बघून आलो की श्री गणेशाला नमन करून रामरक्षा स्तोत्राची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते। मुळात कुठलंही स्तोत्र मंत्र म्हटलं की त्याची आधी देवता शक्ती आणि नेमकं त्याचं स्वरूप कसं आहे हे सांगितलं जातं। आता रामरक्षाच्या सुरुवातीला आपण बघितलं की श्री गणेशाला वंदन करून अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य या रामरक्षा स्तोत्राला सुरुवात होत आहे। मग या रामरक्षा स्तोत्राची देवता कोणती आहे तर श्री प्रभू सीता रामचंद्र देवता। ही संपूर्ण रामरक्षा आपण पाहिली असेल तर अनुष्टुप छंद, पण काही ठिकाणी आपल्याला छंद वृत्त बदललेलं दिसून येतं। याचं मग अनुष्टुप छंद असं का सांगितलं, कारण जी कवचाची जी रचना आहे ती अनुष्टुप छंदामध्ये आहे, म्हणून अनुष्टुप छंद हा। या रामरक्षा स्तोत्र मंत्राची देवता कुठली असेल तर ती श्री सीता रामचंद्र देवता अनुष्टुप छंद हा। संपूर्ण रामरक्षेची शक्ती कोण असेल तर ते सीता मातोश्री आहेत। सीता शक्ती ही श्रीमद हनुमान कीलकम असं म्हटलेलं आहे। रामचंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी आधी भक्ती कशी करावी हे मारुतीरायांकडून शिकायचं, म्हणून या रामरक्षा स्तोत्र मंत्राचे आधारस्तंभ कोण आहेत ते मारुतीराय आहेत। काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, म्हणजे आधी रामचंद्रांपर्यंत पोचायच्या आधी आपल्याला प्रभू हनुमंतरायांपर्यंत आधी जाणं गरजेचं आहे, म्हणून आधी मारुतीरायाला शरण गेलं पाहिजे। संपूर्ण रामरक्षा कवचाची किल्ली, कीलक म्हणजे एक थोडक्यात आपण किल्ली चावी म्हणू, ती कोणाकडे असेल तर त्या रहस्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी आपल्याला मारुतीरायांना शरण गेलं पाहिजे। संपूर्ण स्तोत्र मंत्राचे आधारस्तंभ मारुतीराय आहेत, हनुमान कीलकम। आणि श्री रामचंद्र प्रीत्यर्थे कोणाच्या प्रीतीसाठी करायचे हो, रामचंद्रांची प्रीती प्राप्त व्हावी ह्या हेतूने मी रामरक्षा स्तोत्र मंत्र या ठिकाणी म्हणत आहे प्रभू रामचंद्रांच्या प्रीतीसाठी। धन्यवाद।